स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आजचा दिवस आहे तिसरा आणि आपण आज जरा सुरुवात थोडी वेगळीच केली, कारण की वेळ कमी होता, पालखी निघाली होती आणि आपण मागं होतो, म्हणून जरासा आज पालखीसोबत जायचा प्रयत्न करू, कारण की काल पण पालखीसोबत नव्हतो। चला भेटू पुढे। आपण आता आज घाट क्रॉस करायचा आपल्याला, त्याला घाटामध्येच भेटू। एकविरा माते की आई माऊलीचा, माझे एकविरा आईचा। मागं टाकतो ब्लॉगर पालखी काय जोरला था। तर आपण कोपोली चौकात पोहोचलेलो आहे। बघू शकता महाराजांचं स्मारक, आपण जरा दर्शन करू महाराजांचं। आणि इकडे पण एक बनवलं बघू शकता, चला दर्शन करूया। तर ही आहे खोपोलीची कमान आणि आमची पोरा इथं नाश्ता करायला बसल्या। या होईना बात, अरे मी आजचा फोटो नाही काढला, मी काढला ते बघा, पोरं चालत पुढं। या आमचा कृतिक ढोणे आणि आपण आता अंकुशला प्रश्न विचारू। तुला काय वाटतं कितवीला असेल? 6वी असेल सध्या ना। वाव, कितीला माहितीये का? 13वी 12वी सोडले गेल्या वर्षी। 12वी रिटायर आहे भाऊ। दोन शब्द काय वाटतं तुला? तुझी गेम फिरवली चांगला मला बघून, तुला खरंच असा वाटला की 6वी ये होईना बात, ये होईना बात। चला तर आपण बघू शकता, ही आहे भंडारली गावाची पालखी। दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण आपल्याला भेटले। गुरुवारीच निघले का भाऊ तुम्ही? चला, जय एकविरा। जय एकविरा। आपण घाट क्रॉस केलेला आता आणि इथून बघू शकता तुम्ही, इथून मंदिर दिसतं तिथे बघा। चला आता फक्त 10 मिनिटाचा रस्ता आहे, 10 मिनिटात पोहोचू जेवणावर। आता 12 वाजले परफेक्ट, 15-20 मिनिटात पोहोचू, 12:30च्या आत पोहोचू। जेवण तर रेडीच असेल। आता गोळा खाऊ थोडासा, आता बघू पोरा काय बोलून गोळा खातो। आपण आता कपालेश्वर महादेवाचं मंदिर आहे, इथे दर्शन करूया। आणि या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं आहे की इथे 12 महिने पाणी असतं। पहिले गणपती बाप्पांचं दर्शन करू, बघू शकतो तुम्ही, इथे शिवलिंग आहे आणि इथे पाणी असतं त्या साईडला, तिकडे बघा तिथे पाणी आहे, बघू शकता। ओम नमो पार्वती पते हर हर महादेव। बघू शकता काय प्रचित भाई व्हिडिओ तर जेवण सुरू झालंय, बघू शकता। कधी पण बघितलं आम्ही लेट होतो। हा, एक तर जेवण संपलेलं असतं। माझा पहिला वर्ष आहे की आम्ही लेट होतो। आणि ते कोणत्या मुलं? त्याच्या अगोदर या चला, काय मेनू होता जेवणाचा? चण्याची भाजी, हा, वाटे, जिलेबी,
पापड नाही का? चला तर आपण आता वाघजे मंदिरावरून निघतोय. पालखी पुढे गेली आणि आईस्क्रीम खातो, थोडी कुल्फी कुल्फी नाचार. आता जोश 17 किलोमीटर आहे फक्त. आता चला लवकर पोहोचवत आहे. आरामात आरामात आपला कपन आहे, आरामच कपन आहे आपला. नंतर रस्त्याच्या साईडला आमचा आराम दिसणार आहे. बघू आता काय होतं. अर्ध्या तासातच गे रे. 15 मिनिट बॅकअप. हे सुजल काय या गाडी तुला घेतलं का तू गाडीला घेतलं? प्रश्न मोठा आहे, प्रश्न मोठा आहे यो. कसा व्हायचा? हो घोटसाईकर, घोटसाईकर, हो घोटसाईकर, रात्रीची स्टोरी कंटिन्यू करायची आहे का? नाही नको का? चला तुमचा गेला ऑर्केस्ट्रा कुठे गेला? चला मग हवा कसा काय कंटिन्यू करायचा ना. चला. श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज के जय. धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज के जय. हर हर महादेव, हर हर महादेव. एकविरा माते के जय. एकविरा माते के जय. आई माऊलीचा उदो. आई माऊलीचा. अरे भाऊ ये होईना बात. पिओ बिसलरी खूप चमक रहा है. येऊ तर बघा लवकर राहा. मी जाम लवकर राहू. भावा काय बोलतो बाकी? पालखी पोहोचून आम्ही 4 तासानंतर पोहोचतो. काय बोलणार आता? तुम्ही येत नाही आमच्या सोबत. आपला प्लॅन आहे सिक्रेट वाला, तुम्ही नाही येते. कसं व्हायचं? तुम्ही ट्रेनला यायचं ना. बाकी चालले ना सगळं ट्रेनला सगळं चालतं आम्ही. मग परफेक्ट. याची पोडी त्याची पोडी फुटले, याची पोडी फुटले, त्याची पोडीच नाही आली. चला तुम्ही जा एक काम करा, रूम बघा कसा काय त्या न फोन कर, तुम्ही पैसे पाठवा. चला ना. काय दमल्या का तुम्ही? चला 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 नाचायचं आपल्याला पुढे. चला. तर मित्रांनो तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की आपल्या पालखीला महाराष्ट्राची सर्वात मोठी मानाची पालखी का बोलतात? चला तुम्हाला एक उदाहरण दाखवतो, त्याच्यावरूनच आता तुम्ही बघून घ्या. आता हा बरोबर रथाच्या पुढे बघा पालखी झाले पोरं बघा, जिथे पालखी येते का असा विषय. आणि इतर फक्त पालखीच्या बरोबर असणारी पब्लिक आहे, म्हणजे मुलं आहेत. बाकी अजून पुढे मागे असतील ते तर वेगळेच. आणि आपले आता घोटसाईकर मित्र भेटलेत बघू शकता. तूच ना तो स्वतः शेठ बोल ना असं. 3 मिनिटात युट्यूबला टाकी ना काय काय घाण नको. थोडा पुढे ना. अरे मग व्हिडिओ कशी? प्रचित नावच प्रचित आहे, रेश पण प्रचित आहे. भविष्य जाम उज्ज्वल आहे. भविष्य खूप उज्ज्वल मित्रा. काय काय उज्ज्वल? तुला दिवा पाहिजे. दिवा सगळ्याचे नातेवाईक आराम असतात. बरोबर आहे. तुझे पण आहेत ना. मग मला कसं व्हायचा 3 मिनिटात भविष्य सांगतो तुम्हाला सगळं माहिती. भाई तुम्ही अंतर्यामी आहे तुम्ही बाबा. मेहनत कर मित्रा, सगळं होईल. एक काम कर, आता भविष्य सांगितलंय. हो 100 रुपये दे. गुगल पे आहे. नको 100 रुपये. मन बघत होतो मी. 100 रुपये नको मला.
थांबा 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 ना. तुझं मन नको समोर पण नको मला. हा नंतर ध्यान दे सगळं होईल. बरोबर आहे. काय अजून काही बरोबर आहे. आता 21 रुपये दे. 21 पण नाही आहेत. मी जाम गरीब आहे. जाऊ दे. मेहनतच करत नाही मी. मेहनत करू नको मला मक्षा भेट. मक्षा लागेल गाडा पैशाचा. नको ना मेहनतच्या कमवू आपण. मेहनत गाडा बिडा असा फुकट नको ना. तू जा तिकडे. अरे ते कोणी खाला ये होईना बा त्याला बोलतात भविष्यवाणी नाही कर तेव्हा ना चाकोरा मग जेव्हा चहा तर मगनलालची किती दिवसाला चालू झाले. हे पोरं शॉपिंग करून आली. काय घेतलं रे आम्हाला नाही घेतलं तुम्ही. कसा चहा पिला ग कसा काय कुठे गेली आपली पोरं. चला मग. तर आपण आलो आता माहेर घरात म्हणजे काळ भैरवनाथ देवस्थान. ते बघू शकता आपली पालखीची पोरं आहेत अजून इथे. आपण जरा थोडं जास्तच लेट झाले त्यामुळे नाही झाले. की जय. तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आपण शेतातूनच चाललं म्हणजे माहेर घरातून तो शॉर्टकट आहे ना तिथूनच चालल्या. परत कमानीवरून नाही जाणार. बाकी चप्पल नाही घातली तर थंड जाम लागतं कारण की खाली माती पण ओली आहे आणि थंडी पण जास्त जराशी. तर वाजल्यात किती दाखवतो तुम्हाला. तर वाजलेत 8-10 झालेत. काही नाही पोचू आपण आरामात 10-15 मिनटात पोचू. चला बघू तिथे. तर आपण पायथा मंदिरला पोचलो आता. बघूया चला आता पुढे आपला स्टॉप तिथे पुढे आहे. जाऊ तिथे सुरुवातीला नाचू नंतर बॅगी घेऊ थोडासा नाचू. 9 वाजले 9. मस्त की आंघोळ फ्रेश वगैरे करू वरती दर्शनाला जायचं. 9 वाजता सब क्लोज. दुकानं बी बंद होतं. हे बघा दुकानं बी बंद व्हायला लागलं. काही नाही आता जाऊ उद्या. आता आम्ही जेवण वगैरे डायरेक्ट एकदाच करून घेऊ. तर दर्शन करू पहिले चला.